सकाळी 3 वाजल्यापासून दोघं जागे आहेत बोला. तसं ताटामध्येच सुकवणार घरामध्येच केलेलं नाही आहे मी आज. भरपूर असा आराम केलेला आहे दुपारी. म्हणजे मटारचा पुलाव बनवते. थँक्यू. सकाळी सकाळी बघ कसं आलं पाहिजे, लक्ष्मी आली पाहिजे, त्याला म्हणतात काम. समजला? पाणी पकड, कापूला घेऊन ये पटकन. बघ सकाळी काळो घातलं निघाला तरी पण मेकअप करून चाललाय की नाही? तू तुझी वार्ता करते. साधा सिंपल तयार झालं करते. कपडे बिडे बघ टापटीप मध्ये आहे ना. मग कपड़ा देख, जुना कपड़ा पहनेगा तो भी बोलते हैं नया कपड़ा. ऐसा जूना कपड़ा नहीं पहन, नया कपड़ा पहनेगा तो हम लोग जूना बोलेंगे ना उसके लिए. इकडे भाग्या, चला घरात पाणी बिणी पिया. चला भिजून बघ किती आलाय. बसा इथे खाली शांतपणे दोघांनी पण. बस झाली मस्ती आता. किती मस्ती करणार. सकाळी 3 वाजल्यापासून दोघं जागे आहेत बोला. झाला दंगा चालू आहे परत. काय ऐकणार नाही दोघं जण. चला 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 हे बसा शांतपणे. गेले परत दोघं जण बघ. बाईकच्या मागं गेले. आगे बरे करू रे. बाग्याची पोझिशन बघा. बघा कसा अटॅक करायच्या ह्याच्यामध्ये उभा आहे. त्याचे कान बघा, त्याची शेपटी बघा आणि त्याची नजर बघा. एकटक त्याच दिशेने बघतोय तो कधीपासनं. वागी काय झालं बेटा. जरा या आता. बस झालं आता. ऐकतच नाही. जाम त्यांची मस्ती चालली आहे मगापासनं. चला भेटली बाबा चूल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळी 3 वाजल्यापासून जागे आहे. एवढं डोकं माझं दुखत होतं. बापरे खूप डोकं दुखत होतं. त्याच्यामुळे भरपूरसं तेल आता लावलं. सगळ्यांचंच जागरण. कुणाल पण 3-3:30लाच उठून बसलेला. त्याला पण झोप नाही काय, कारण हे दोघं जरा पण जागे होतात ना. बाग्या शिरू आपण उठलं का ते दोघं पण उठून बसतात आणि मग त्यांचं सुरू होतं. तुम्ही आता क्लिपमध्ये बघितलं असेल कुणालचे बाबा गेले आपले मुंबईला. 2 दिवस त्यांचा मुक्काम आहे मुंबईला आणि मग येतील ते 1-2 दिवसामध्ये येतील. तर आता मी आज ठरवलं आहे भरपूर असा आराम करायचा. कारण जागरण झाल्यामुळे ना असं डोकं बिकं ना नुसतं असं जड झालं का झालं. मला काही सहन नाही होत जागरण कधी पण. म्हणजे असं उशिरापर्यंत जरी जागे असेल तरी मला लगेच असा त्रास होतो त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे आज विचार केला आहे की बागेतलं काही काम नाही करायचं. आज स्टॉप घरातलं जे काही गरजेचं आहे ना ते करायचं आहे. म्हणजे पीठ वगैरे दळायचं. हे पीठ म्हणजे दळण वगैरे असतं ना ते सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे गहू वगैरे साफ करायचं. असं छोटं मोठं आहे. थोडासा पुदिना काढलेला आहे बागेतला, तो जरा सुकवते. म्हणजे तुम्ही सर्वांनी अशा छान छान कमेंट्स करून मला सांगितलं आहे की अशा प्रकारे पुदिना सुकव, कढीपत्ता वगैरे असतं ना, तर ते सगळं मी आता आज करणार आहे. असं तुम्हाला मी दाखवीन. थोडासा पुदिनाने मी सुकवला आहे. कालसुद्धा संध्याकाळी बागेतनं काढलं आहे पुदिना. तो पण आता म्हणजे घरामध्ये सुकवणार, उन्हामध्ये नाही सुकवणार. तशी छोटी मोठी जी कामं आहेत ना घरात तीच करून घेणार आणि आराम करणार आहे भरपूर सारा असं. आणि मग नंतरला बघू मग काय जेवणा खावण्याचं काय तर साधं सिंपलच बनवणार आज मी. असं सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे. आता बघूया. म्हणजे आजचा दिवस तरी थोडंसं जाईल मला वाटतं कामामध्ये. कारण कपडे वगैरे पण पडले 2 दिवसाचे, ते सगळे धुवून घेते.
एक गोष्ट मात्र तुमच्याशी शेअर करायची वाटते. ते घर कसं एकदम खाली खाली ती सारखी नजर आहे ना त्या तिकडेच जाते. गाडी बघा आपली उभी असते ना, तसं असं काम करता करता लक्ष केलं ना, मग अरे बाबा आमची गाडी नाही, मग कुणाचे बाबा घरात नाहीत असं सगळं जाणवतं. नाहीतर असे कुठे इथे असले ना की कसे बाहेरच असतात ते, जास्त करून घरामध्ये काही जास्त नसतात ते, तर तरी असं कसं जाणवत नाही. पण आज असं जाणवतं आहे घर रिकामी रिकामी झाल्यासारखं असं. हे बघा कडकडीत पाणी तापलं आहे. चुलीवरती पाणी कसं पटकन तापतं, जास्त वेळ जात नाही. तू आज काम का एवढं लवकर चालू केलंच रे? अच्छा, माझं दिलेलं आहे काय आधीच? हे बघा ह्याचं झालं आहे काम चालू. आपण आता बघूया. हे बघा, तर हा बघा पुदिना, हा काल संध्याकाळी काढला ना, तो तसाच ठेवला आहे मी. आणि हा आधी काढला होता त्याशी बघा, तो असं ताटामध्येच सुकवणार घरामध्येच. आणि इथे जेवण, आता रात्रीचं जेवण आहे उरलेलं, कधी उरत नाही आमच्याकडे, पण काल बघा पाहुणे होते थोडंसं एक्स्ट्रा केलं होतं, ते राहिलेलं आहे. त्याच्यामुळे जेवणाचं असं जास्त असं काही करायचं नाही आहे, थोडंसंच करायचं आहे. आणि हे भाग्या शेरू यांचं चिकन आहे, काल संध्याकाळी कुणालचे बाबा घेऊन आले, ते बॉईल करायचं म्हणजे उकडवायचं आहे चुलीवरती. ती सगळी तयारी आता करून घेते फटाफट. तर सुरुवात केलेली आहे कडधान्य भिजवण्यापासून. म्हणजे मटकी 1 वाटीने भिजत घातली, म्हणजे 2 ते 3 दिवस होईल ना इतकी ती मटकी आहे. मटकी बघा फुलते ना भिजवल्यानंतर, आणि छान असे मोड आले का अगदी मस्त त्याची भाजी उसळ वगैरे किती छान लागते. त्याच्यामुळे मी कधी पण थोडीशी जास्तच भिजवते, कारण आवडते आमच्याकडे मटकी. तर इथे मटकी भिजवल्यानंतर 2 वाट्या तांदूळ घेतले होते, त्यात 1 वाटी उडदाची डाळ टाकले. म्हणजे इडली किंवा डोशाचं पीठ बघा असतं ना, ते तयार करायचं होतं. म्हणजे असं पीठ तयार करून ठेवलं ना की बरं पडतं. म्हणजे म्हणजे कधी आयत्या वेळेस काही खाऊसं वाटलं तर पीठ जर का घरामध्ये रेडी असेल तर पटापट आपण काहीसुद्धा पदार्थ बनवून खाऊ शकतो. आणि नंतर मीठ मसाले हे भरायचं होतं. म्हणजे ह्या बरण्या आहेत ना रिकामी झाल्या होत्या. मागे बघा मी जत्रेमध्ये गेले होते त्यावेळेस या बरण्या आणल्या होत्या आणि तुम्हाला दाखवल्या होत्या मी. इतक्या सुंदर आहेत ना बरण्या, मला ना अशा खूप आवडतात. आणि यात मी ना मीठ मसाला भरते आणि आपली जी खिडकी आहे ना किचनच्या समोरची तिथे म्हणजे ठेवते, म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि पटकन कधी पण हवे असतील ना तर लगेच आपण घेऊ शकतो. बघा सुंदर दिसत आहेत. जास्त महाग नाही आहेत त्या, 50 रुपयाला 1 बरणी अशा मी 2 घेतल्या होत्या. आणि आत्ता मला असं वाटते की जास्त घ्यायला पाहिजे होत्या, पण मी म्हटलं आधी वापरून बघूया, जर का चांगल्या वाटल्या तर म्हटलं पुन्हा आपण घेऊ शकतो असं. तर किचनचं सगळं आवरलं, ह्या सर्वांना नाश्ता वगैरे दिला आणि मग मी माझं आवरून घेतलं. आज केसं धुवायची होती. मगाशी तुम्हाला बघा म्हणाले मी की आज आराम करायचा होता, त्याच्यामुळे म्हटलं आज शूटिंग फक्त असं करून ठेवूया आणि नंतरला मागाहून व्हॉईसवर म्हटलं करता येईल. त्याच्यामुळेच अशा प्रकारे मी आज ना शूटिंग करून ठेवलं आहे. नाहीतर आपण जेव्हा शूटिंग करायला घेतो ना मग भरपूर असा वेळ जातो, कारण सगळं काम करायचं परत शूटिंग करायचं, खूप मग असं ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे दिवसभर भरपूर असा आराम केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे एक 4:30च्या दरम्यान आहे ना गहू साफ करायला घेतले. म्हणजे मगाशी बघा तुम्हाला म्हणाले ना की दळण वगैरे करायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं आत्ता थोडेसे गहू साफ करून घेऊया. म्हणजे चक्की लावायची होती, पण मी पण थोडासा कंटाळा केला की नको, कारण चक्की लावायचं म्हटलं ना की मग पूर्ण ती चक्की साफ करा आणि सगळं पीठ पीठ होतं बघा. त्याच्यामुळे म्हटलं फक्त गहू साफ करून ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आपल्याला म्हटलं चक्की लावता येईल. तर इथे एक जवळजवळ काहीतरी 7 ते 8 किलो गहू आहे ना मी साफ करून घेतले. ते बघा दोघंजण आहेत समोर, मगापासून भू 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 दोघांचं चालू आहे. जरा कोण आलं की त्यांची सुरा होते बडबड करायची, असं आहे ते. तर आता संध्याकाळ झालेली आहे. दुपारी जवळजवळ 1 तास मी झोपलेले आहे. इतकी झोप डोळ्यावरती बाप रे. म्हणजे सकाळी बघा 3 सव्वा 3ला उठले होते, त्याच्यामुळे इतकं कसतर झालं होतं. सगळं काम आटपलं आणि गप झोपून गेले दुपारी. आणि आता झाडांना पाणी घालायचं आहे. म्हणजे नारळाची वगैरे झाडं आहेत ना छोटीवाली, त्यांना पाणी घालायचं आहे. आणि आपला जो भाजीपाला आहे थोडाफार त्यांना घालायचं आहे, वेलींना वगैरे. तर ते पटकन करून घेते, कारण संध्याकाळची वेळ झाली आणि म्हणजे 6 वाजायला आले. आता कधी पण अंधार होईल, एक 6 वाजून गेले काळोख व्हायला सुरुवात होते.
दिवस मावळायला सुरुवात झाली आता, असं आहे ते. इकडे या रे, या. भुंकून भुंकून दोघांनी नुसतं हैराण केलं. जरासा आवाज आला का त्यांचं अगदी चालू होतं दोघांचं. पण आता पण दोघं जणांना समोर आहेत. मगापासून त्यांचं इकडे तिकडे सगळं चाललेलं आहे. गेले 2-3 दिवस इतकं काम झालेलं आहे. धावपळ खूप भरपूर अशी झाली होती. आणि त्यात परत यूट्यूबचं काम असतं, शूटिंग करायचं, एडिटिंग करायचं, परत घरातलं वगैरे बाहेरचं खूप असं कामाचा असा लोड झालेला. मला थोडंसं बरं वाटते. मग अशी कुणालच्या बाबांचा फोन आलेला, म्हणजे 4च्या दरम्यान त्यांचा फोन आला. 4 वाजता ते पोचले मुंबईमध्ये आणि व्यवस्थित सगळे ते पोचलेले आहेत. असं आता 2 दिवस त्यांचा मुक्काम आहे मुंबईमध्ये. रविवारपर्यंत येतील. घर आमचं नुसतं खाली खाली झालं आहे ना. चला झाडांना पाणी घालून घेऊया. ह्या दोघांची मजा बघा कशी चालली, दाखवते तुम्हाला. आणि मगाशी तिथं कचरा सगळा जमा करून ठेवला. मगाशी म्हणजे सकाळी वाऱ्याने सगळा बोला जिकडे तिकडे झालेलं आहे. सगळं माझं काम आहे ना डबल झालेलं आहे. आता काय उचलणार नाही मी, जाऊ दे. सकाळी परत झाडू काढून त्यावेळेस सगळं उचलून एकत्र करीन आणि सरळने काडी लावून टाकेन. सगळं जिकडं तिकडं सगळं झालेलं आहे. मी माझी मेहनत आहे ना आजची वाया गेली. हे बघा दूध ठेवलं आहे मी आता गरम करत. आणि आता हे जे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवली होती ते आता वाटून घेते मी मिक्सरमध्ये. मटकी आहे त्यातलं पण पाणी काढून टाकलं आहे. आता हे असंच ठेवणार 2 दिवसासाठी. छान असे 2 दिवसामध्ये मोड येतील. झाकून ठेवायचं असंच. चला आता ह्याच्यामध्ये मी वाटताना टाकणार आहे भात आणि इडली डोशाचं पीठ आहे ना. आता हल्लीच मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे, त्याच्यामुळे असं फारसं काही दाखवत नाही आहे तुम्हाला. तर भिजलेली मटकी आहे ना ती अशी बघा मी झाकून आहे ना एक साईडला करून ठेवते. छान असे 2 दिवसामध्ये भरपूर असे मोड येतात त्या मटकीला. आणि त्याच्यानंतर मी इडलीचं पीठ आहे ना ते वाटून घेतलं आणि वाटताना त्यात मी थोडासा भात टाकला होता. छान असं वाटून झाल्यानंतर म्हणजे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकाच दिशेने. आणि त्यात नंतरला मी टाकलेल्या आहेत 2 हिरव्या मिरच्या. त्याच्यामुळे पीठ की नाही छान असं आंबून येतं. म्हणजे आत्ताच हल्लीच मी तुमच्याशी ही रेसिपी आहे ना पिठाची त्या म्हणजे शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे जास्त असं काही दाखवत नाही, पण थोडक्यात तुम्हाला दाखवते. आणि हे बघा ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे. पीठ बघा कसं छान असं आंबून आलेलं आहे. आणि मटकी पण बघा ही दुसऱ्या दिवशी ना इतके मोड आले होते. आणि थोडीशी मला हाताला ना ती मटकी सुकी लागत होती, त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा त्याच्यावरती हपका मारायचा, म्हणजे थोडीशी ओलसर करायची की दुसऱ्या दिवशी की नाही इतके छान असे मोड येतात ना मटकीला, म्हणजे बांधून ठेवायची गरज नाही भासत. तर अशा प्रकारे सुद्धा छान अशी मटकी आपण आहे ना म्हणजे मोड आपण आणू शकतो मटकीला कोणत्या पण कडधान्याला. आणि आत्ता रात्रीच्या बघा जेवणाची तयारी. कुकर ठेवलं आहे गरम करत, त्यात तेल टाकलं आहे थोडंसं. आज आहे ना एकच बनवते, म्हणजे मटारचा पुलाव बनवते. हे बघा सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, झटपट बनवून घेते. आता रेसिपी काय म्हणजे शेअर करत नाही आहे, झाल्यावर दाखवते. हे बघा तेल झाले तर चांगलं गरम. थोडंसं ना किचन पण बघा मी आवरून घेतलं, म्हटलं नंतरला मग असं बरं पडेल ना त्याच्यामुळे. आपल्या कुणालचं ऑफिस अजून पण चालू आहे. आता वाजलेत किती, जवळजवळ 9 वाजायला आलेले आहेत, अजून पण ऑफिस त्याचं चालू आहे. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. कसा वाटलं जरूर सांगा. आवडलं असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.